डेली अपडेटसाठी लोकमत सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्ही सध्याच्या वातावरणाचा उल्लेख केला। या परिस्थितीमध्ये अंतर्गत सुरक्षा ही पक्की राहिली पाहिजे। याकरिता नागरिकांनी फक्त अलर्ट राहायचं आहे, आपली कामं नॉर्मल करायची आहेत आणि कुठलीही गोष्ट संशयास्पद वाटली, अयोग्य वाटली ती पोलिसांना कळवायची आहे। नागरिकांचं एवढंच, बाकी सगळं काम हा जो प्रोफेशनल फोर्स आहे विथ अ लॉन्ग हिस्ट्री ऑफ मोर देन 100 years, रेस्ट ऑफ द जॉब वी विल डू। सर, तुम्ही म्हणताय बरोबर आहे की नागरिकांचं, पण एकूणच पोलीस काय करतायत, तुम्ही नागरिकांसाठी काय करणार आहात, नवीन तुमचं हे जे आव्हान आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा। मुंबई शहराची सुरक्षा, नागरिकांची सुरक्षा, गुन्ह्यांवरती कंट्रोल, सायबर गुन्ह्यांवरती आणि आर्थिक गुन्ह्यांवरती चांगलं नियंत्रण ही लोकांची अपेक्षा असते। कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी ही पण अपेक्षा असते। या अपेक्षांना मुंबई पोलीस आजवर खरे उतरत आले आहेत। माझ्या दुर्णत्वामध्ये देखील ते निश्चितपणे अत्यंत उत्तमरित्या त्याला खरे उतरते। सर, एकूण दहशतवादाची पार्श्वभूमी, कारण महाराष्ट्राला ATS आहेच, पण मुंबई ही नेहमी टार्गेट राहिलेली आहे। मुंबई पोलीस एक वेगळा आहे, ATS वेगळा आहे। त्या अनुषंगाने काय तुमचे प्रयत्न असतील दहशतवाद ह्या रोखण्यासाठी, दहशतवादचे टार्गेट आहे जी मुंबई, त्या अनुषंगाने काय प्रयत्न असतील? तुमच्या प्रश्नात जो भाग होता की मुंबई पोलीस वेगळे आहेत, महाराष्ट्र पोलीस वेगळे आहेत, ATS वेगळे आहेत, हे चुकीचं आहे। महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, ATS हे एकच आहे, फक्त विंग्स वेगळे आहेत, वेगळ्या ठिकाणी काम करतात। अल्टिमेट एम, उद्देश तिघांचा पण एकच आहे, हे शहर, हे राज्य आणि हे राष्ट्र सुरक्षित राहावं। त्या क्रमाने पहिल्यांदा शहर ही प्रायोरिटी, परंतु महाराष्ट्रातली कुठली घटना कळली तर ती मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसला सांगणार नाही आणि ती उधळून लावणार नाही, तसं होणार नाही। वैसे वर्षा महाराष्ट्रात काही घडलं आणि ते मुंबईला कळवणार नाहीत असं होणार नाही। आम्ही सगळे वी आर वन कलर। सध्याच्या वातावरणात मुंबईकरांना पण मुंबई पोलीस तुमच्या बरोबर आहेत, तुमच्यासाठीच आहेत, त्यामुळे भ्यायचं काहीच कारण नाही। मुंबई सुरक्षित होती आणि सुरक्षितच राहील, एवढंच सांगायचं।